स्वागत आहे मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी तुमचा कृषी मित्र नामदेव होले. माझ्या एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तुमचं आज मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण आखातवाडे, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक येथील सोनूभाऊ खैरनार यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. आणि सोनू हे डाळिंब बागायतदार आहेत आणि डाळिंब बाग करत असताना ते डाळिंबाची अतिशय चांगल्या प्रकारची रोपं सुद्धा तयार करतात. त्यांनी त्यांच्या शेतामध्ये डाळिंबावर गुटी कलमाची या ठिकाणी बांधणी केलेली आहे. आणि आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डाळिंबाच्या गुटी कलमाविषयी माहिती देणार आहे. मित्रांनो, डाळिंबाची रोप ही दोन प्रकारे तयार केली जातात. त्यातलं पहिली जी पद्धत आहे ती म्हणजे आहे गुटी कलम, आणि यालाच आपण इंग्लिशमध्ये इयर लेअरिंग असं सुद्धा म्हणतो. आणि दुसरी जी पद्धत आहे ती आहे टिश्यू कल्चर, त्याला आपण मराठीमध्ये उती संवर्धन असं म्हणतोय. हे जे आहे, जी दुसरी पद्धत जी आहे ती साधारणपणे प्रयोगशाळेमध्ये डाळिंबाचं शेल किंवा पेशी घेऊन त्यापासून प्रयोगशाळेमध्ये एका विशिष्ट वातावरणामध्ये रोप तयार केलं जातं. त्याला टिश्यू कल्चर रोप असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये डाळिंबाच्या गुटी कलमाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आज दादाजी सोनवणे पण आहेत. ते आपल्याला डाळिंबाच्या मातृवृक्षाची निवड कशी करायची किंवा गुटी कलम करताना डाळिंबाच्या मातृवृक्षाची निवड याबद्दल ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहेत. नमस्कार सोनवणे साहेब. नमस्कार. नमस्कार. आपल्या शेतकरी बंधूंसाठी डाळिंबामध्ये गुटी कलम करताना मातृवृक्षाची कशी निवड केली पाहिजे किंवा मातृवृक्ष कसा असावा याविषयी माहिती या व्हिडिओ मधून तुम्ही द्या. नमस्कार. जेव्हा आपण गुटी जर आपल्याला बांधायची असेल त्यावेळेस झाडाची निवड करताना झाड कसं असावं सगळ्यात महत्वाचं. तर झाड हे सगळ्यात महत्वाचं निरोगी असावं, तेल्याग्रस्त नसावं. त्याच्यानंतर झाड प्रत्येक वर्षी फळ देणारं असावं. डाळिंबाच्या मातृवृक्षाची निवड केल्यानंतर डाळिंबामध्ये पेन्सिल आकाराची काडीची निवड करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि ती काडी निवड केल्यानंतर ती काडी साफ कशा पद्धतीने केली जाते आणि कलमासाठी काप कसा घेतला जातो आज आपण या सोनूकडनं जाणून घेणार आहोत. सोनू, ही काडी साफ करून दाखव, कशी साफ करायची असते ते, जेणेकरून कलम बांधण्यासाठी आपल्याला अडचण येणार नाही. या प्रकारे सर्व काडीवरील जे फुटवे आहेत ते आपण कट करून घ्यायचे आणि ही पूर्ण काडी मोकळी करून घ्यायची आपल्याला गुटी बांधण्यासाठी. बघा, या प्रकारे संपूर्ण काडी सोनूने मोकळी केलेली आहे. सोनू, आता ही काडी मोकळी झाल्यानंतर याच्यावर काप कसा घ्यायचा, जरा तो काप पण घेऊन दाखव. या प्रकारे या काडीवर काप घ्यायचा आणि काप घेतल्यानंतर त्याच्यावरची जी साल आहे ती साल काढून घ्यायची आहे. आणि साल काढल्यानंतर त्या ठिकाणी हे जे ओलं केलेलं शेवळ आहे, हे शेवळ त्याच्यावर या पद्धतीने असं गोल बांधायचं आहे. आणि गोल बांधल्यानंतर त्याच्यावर या प्रकारे प्लास्टिकचा कागद गुंडाळायचा आहे. आणि प्लास्टिकचा पेपर गुंडाळल्यानंतर त्याला दोरी घ्यायची आणि दोरीने पॅक बांधून घ्यायचं आहे. आणि ही बांधल्यानंतर याच्यामुळं काय होतं की त्या प्लास्टिक पेपरमुळं आणि शेवाळामुळं त्या ठिकाणी ओलावा टिकून राहतो आणि त्या ठिकाणाहून मुळं फुटायला सुरुवात होते. ही पद्धत केल्यानंतर साधारणपणे 45 ते 60 दिवसानंतर या ठिकाणाहून कलमाला मुळे फुटायला सुरुवात होते. आणि मुळे फुटल्यानंतर 45 ते 60 दिवसानंतर या ठिकाणाहून हे कलम कट करून नर्सरीमध्ये घेतलं जातं. आणि नर्सरीमध्ये घेतल्यानंतर याच्यामध्ये एक महत्वाची प्रक्रिया आहे. या ठिकाणी हे कलम कट केल्यानंतर नर्सरीमध्ये जी घेण्याची प्रक्रिया आहे ती पुढे मी तुम्हाला पुढच्या स्पॉटवर सांग. सोनू, साधारणपणे गुट्टी बांधल्यानंतर किती दिवसामध्ये हे कलम तयार होत असं समजायचं आपण? याला 60 दिवस लागतात असे कलम करायला. बर बर बर, तुम्हाला मी सोलून दाखवतो आता. ओके. इथे मुळी पण फुटलेली आहे. या पद्धतीने जर या गुट्टीला मुळी फुटली असेल तर आपण समजायचं की ही गुट्टी कलम तयार झालेला आहे. अतिशय चांगल्या प्रकारची मुळे या ठिकाणी या रोपाला तयार झालेले तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. मित्रांनो, ही गुट्टी तयार झाल्यानंतर
ही गुट्टी नर्सरी ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी त्याच्यामध्ये 1 लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम फ्लोरा आणि 1 लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम बाविस्टिन हे एकत्र मिक्स करायचं आणि त्या पाण्यामध्ये ही जी गुटी आहे ती बुडवायची आहे. नंतरच आपल्या नर्सरीमध्ये ट्रान्सप्लांट करायची किंवा पिशवीमध्ये भरायची. फ्लोरामुळं काय होतं, लवकर मुळी धरतं रोप आणि पांढऱ्या मुळांची वाढ लवकर होते, सदृढ रोप तयार होतं. बाविस्टिनमुळं काय होतं की फ्युजॅरिम नावाची जर बुरशी असेल किंवा काही बुरशीजन्य रोग असतील तर ते बुरशीजन्य रोग सुद्धा या ठिकाणी आटोक्यात येतील आणि रोपाची वाढ चांगली होते. तर गुटी उतरवल्यानंतर झाडाची जी गुटी उतरवतो आपण त्याच्यानंतर फ्लोरा आणि बाविस्टिनच्या पाण्यामध्ये गुटी बुडवूनच नंतर नर्सरीमध्ये ही गुटी ट्रान्सप्लांट केली पाहिजे. ही जी गुटी आहे आपण इथे ट्रान्सफर करून लावलेली आहे. त्याच्यानंतर ही जे 15 दिवस डेव्हलप व्हायला लागतात. 15 दिवसानंतर तिच्यावर परत कुठलीही किडी वगैरे किंवा रोगराई याचा अटॅक होऊ नये त्यासाठी आपण एक प्रतिपंप 30 ग्रॅम M45 50 ml रुद्धी आणि त्याच्यानंतर 20 ml इमिडा अशा पद्धतीने जर आपण फवारणी घेतली तर जेणेकरून त्याच्यापासून जे रस शोषक किडी वगैरे असतात त्याचा पूर्णपणे बंदोबस्त होऊन रोप एक सक्षम प्रकारे तयार होऊ शकतं. धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही बघत असाल की ही गुट्टी उतरवल्यानंतर नर्सरीमध्ये वाढत असताना या गुट्टीच्या पिशवीमध्ये काही तणांची वाढ झालेली तुम्हाला दिसत असेल. परंतु ही तण जे आहे वाढलेलं आहे, तण कुठल्याही प्रकारे आपण काढायचं नाही. हे तण जर आपण काढलं तर या गुट्टीची रूट जी आहे ती डिस्टर्ब होते. त्यामुळे नर्सरीमध्ये या गुट्टीच्या पिशवीमधलं तण कधीही काढायचं नाही. जोपर्यंत हे रोप सेट होत नाही तोपर्यंत हे तणाला आपण धक्का लावायचा नाही. हे तण ह्या पिशवीमधून काढायचं नाही. नमस्कार, माझं नाव वेदांत पृथ्वीराज खैरनार उर्फ सोनू. मी राहणार आखतवाडी, बागलाण तालुका, जिल्हा नाशिक. महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त माझे रामायण नर्सरी आहे. तुम्हाला केव्हाही रोप पाहिजे असेल तर खात्रीशीर रोप आमच्याकडे भेटणार. केव्हाही पाहिजे तरी भेटणार, ऑफ सीझन मध्ये सुद्धा. आमच्याशी कॉन्टॅक्ट करा 97 63 50 58 22 किंवा 21. मित्रांनो, अतिशय चांगल्या दर्जाचं रोप सोनू यांच्याकडे अवेलेबल आहे. रामायण नावाची त्यांची नर्सरी आहे. मुक्काम पोस्ट आकातवाडी, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक. कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. मी माझ्या व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रामायण नर्सरीचा नंबर देणार आहे. अवश्य तुम्ही डाळिंबाच्या खात्रीशीर रोपासाठी रामायण नर्सरीला एकदा 100% व्हिजिट करा. धन्यवाद.